मला सांगा सहकाराच्या मातीतून आपला माणूस येतोय. धैर्यशील दादा मोहिते पाटील बोलतायत. जोरदार टाळी. मान खटाव विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय गारगे साहेबांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले देशाचे नेते, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय विजयदादा, आदरणीय गारगे साहेब, आत्ताच आलेले आमदार लाड साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले सगळीच मान खटाव भागातील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, सुरुवातीला मान खटावच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी या ठिकाणी आभार मानतो की आपण 1,24,000 मतं मला देऊन तुमचा खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि या विधानसभेमध्ये विशेष करून मला आभार मानायचे ते स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात आमच्या विरोधात लढते, परंतु मान खटावमध्ये काय चाललेलं आहे त्यासाठी अनिल पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी, RPIच्या सर्व कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिशा ठरवली आणि एकत्रित यायचं ठरवलं. आणि या ठिकाणी गारगे साहेबांना आपण सक्रिय पुढं राहून या इलेक्शनमध्ये काम केलं. त्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मला आवर्जून या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. इलेक्शन सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली 5 गोष्टीची गॅरंटी ही आपल्या राज्याला दिलेली आहे. आणि ती पहिल्या सरकार आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये ते आपल्या मतदार बंधू भगिनींना जनतेला द्यायचं महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे. त्यात महिलांसाठी महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिना 3,000 रुपये द्यायचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. तेल डाळी वाढत चाललेले आहेत, शेतीमालाचे दर पडत चाललेले आहे, GST वाढत चाललेला आहे. असं असताना दाजीच्या खिशाला चाट लागायला लागलेली भरपूर. माहेरी सोडायला जाताना पेट्रोल भरायला लागतंय, डिझेल भरायला लागतंय, ते सुद्धा कधी खाली आलं नाही गेल्या 10 वर्षामध्ये. म्हणून महाविकास आघाडीने निर्णय घेतलाय की सगळ्या माता भगिनी महाराष्ट्रात कुठेही फिरू द्यात, देवदेव करू द्यात, माहेरी जाऊ द्यात, मैत्रिणीकडे जाऊ द्यात, सगळीकडे मोफत प्रवास त्यांच्यासाठी. आता तुम्ही म्हणताल आम्हाला काय दिलं, म्हणून दाजीची पण गोष्ट लक्षात ठेवलेली आहे सगळ्यांनी. तर दाजीचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करायचं ठरवलेलं आहे आणि नियमित प्रमाणे जे कर्ज फेड करतील त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे. इथं बसलेल्या मतदार बंधू भगिनींना विचारायचं आहे, पंतप्रधान आरोग्य विमा आपल्याला कार्ड दिले, किती जणांना लाभ मिळाला? तर महाविकास आघाडीनं 99 पासून 2014 पर्यंत महात्मा फुले आरोग्य योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून अनेक लाखो रुग्णांचे उपचार केले. आता 5 लाखाच्या आत कुठले मोठे आजार नीट होत नाहीत, म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की 5 लाखाच्या ऐवजी आता 25 लाखापर्यंतचा विमा उतरायचा आणि सगळ्या जनतेला त्याचा फायदा करून द्यायचा. गेले 10 वर्ष आपण पाहतोय महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न करायचा बघितलं. सगळ्या जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केला. सगळ्या जाती धर्म एकामेकाच्या अंगावर सोडून दिले आणि सगळीजण मजा घेत आहेत. म्हणून महाविकास आघाडीने ठरवले ज्यावेळेस जनगणना होईल त्यात जातनिहाय जनगणना करायची आणि महाराष्ट्रातील
वंचित जाती जेवढ्या आहेत, ज्या सामाजिक दृष्ट्या असतील, आर्थिक दृष्ट्या असतील, शैक्षणिक दृष्ट्या मागास असतील, मग त्यात मराठा समाजाला, धनगर समाजाला, लिंगायत समाजाला, मुस्लिम आला, आणि ज्या ज्या काही छोट्या जाती ह्या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत, अशांना वेळ प्रसंगी 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवून 70 ते 75% नेऊन सगळ्यांना आरक्षणाचा फायदा मिळवून द्यायचा असा निर्णय घेतलेला. गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्याशिवाय काही केलेलं नाही. रोजगार निर्मिती तर शून्य झालेली आहे. गेल्या 2.5 वर्षात आपल्या महाराष्ट्रातून चिप बनवायचा फॉक्सकॉन सारखा 1 लाख कोटीचा उद्योग आपल्या राज्याच्या बाहेर गेला. टाटा एअरबस सारखा 1,80,000 कोटीचा प्रकल्प तो सुद्धा बाहेर गेला. आयफोन बनवायची फॅक्टरी 2 लाख कोटी ती सुद्धा बाहेर गेली. औषध निर्माण करणारं पार्क उभा राहणार होतं, 80,000 कोटीची गुंतवणूक होणार होती, ती सुद्धा बाहेर गेली. 2 दिवसापूर्वी मी पुढारी न्यूज चॅनलला एक बातमी बघितली, गेल इंडियाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये गेला. 80,000 कोटीची गुंतवणूक होणार होती. म्हणजे ह्या सगळ्या जर फॅक्टरी काढल्या, छोटे मोठे उद्योग गेले ते वेगळेच, पण ते मोठे सांगतोय मी, 5 लाख रोजगार निर्मिती होणार होती. आणि ह्याच ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असतं, पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असतं, तर मोठ्या प्रमाणावरती फॅक्टरी आपल्याकडे आलेल्या असत्या, चांगलं वातावरण निर्माण झालं असतं, उद्योग स्नेही वातावरण झालं असतं. आतापर्यंत आपल्या धुळदेवच्या MIDC मध्ये फॅक्टरी उभा राहिल्या असत्या त्या ठिकाणी. ती जमीन घेताना सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला. धुळदेवच्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे, जानेवारी महिन्यामध्ये मी, गारगे साहेब, देशमुख साहेब, आम्ही सगळी नेते मंडळी कलेक्टर ऑफिसला तुम्हाला सगळ्यांना घेऊन पहिली मीटिंग लावू आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही, बळजबरीने तुमच्या जमिनी घेतल्या जाणार नाहीत, हे जी काळजी घ्यायची जबाबदारी आमची आहे. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गारगे साहेब असतील, देशमुख साहेब आहे, मी आहे आणि सगळीच नेते मंडळी आहेत. मान खटावसाठी आम्हाला एकच स्वप्न दिसते, खोटं काय सांगायचं नाही तुम्हाला. इथले जे अपुरे सिंचन प्रकल्प आहेत त्यासाठी साहेबांपाशी हट्ट धरून जास्तीत जास्त निधी आणून तो प्रश्न मार्गी लावायचा. साहेब, या मान खटावमधून महाराष्ट्रात देशात सगळ्यात जास्त अधिकारी, MPC असेल, UPSC असेल, आर्मी असेल, सगळ्यात जास्त अधिकारी इथून निर्माण होत आहेत. मध्ये मी देशमुख साहेबांना बोललो आणि साहेबांनाही विनंती राहील, मी त्यात थोडाफार हातभार लावेन. साहेब, आपण जर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून किंवा शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जर इथं आर्मी, UPSC आणि MPSCचं स्टडी सेंटर जर उभं केलं तर अजून जास्तीत जास्त मुलं देशाच्या सेवेमध्ये सामील होतील. जसं मी इलेक्शन निमित्त फिरत होतो लोकसभेचं आणि आतापर्यंत खटावमध्ये गेलं, कॅनलला पाणी सुटलं, अर्धवट सुटलं, निम्मी गाव वगळी खाली गेलं. इकडं पण नदीला पाणी सोडलं, निम्म सोडलं, डायरेक्ट खालचाच बंधारा भरला, मधला बंधारा असाच सोडून दिला. तुम्ही मला खासदार म्हणून नेमल्या मी पहिलं पत्र कलेक्टर साहेबांना दिलं आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत म्हणून सांगितलं आणि त्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांनी अंमलबजावणी सुरू केलेली आहे. आणि मी तमाम मान खटाव मधल्या जनतेला एवढंच सांगतो तुम्हाला सगळ्यांना, इथून पुढं आम्ही लोकप्रतिनिधींनी सांगितल्या पद्धतीनं पाणी सुटणार नाही. इथल्या जनतेची इच्छा काय आहे, इथल्या जनतेला कधी कधी पाळी पाहिजे पाण्याची, त्याच पद्धतीनं पाणी सोडलं जाईल. अशा पद्धतीचा दबाव या प्रशासनावर ठेवण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू. साहेब, वडजरला जेव्हा सभा झाली तेव्हा अनेक ज्येष्ठ मंडळींचं स्मरण त्या ठिकाणी झालं आणि मी काही गोष्टी बोललो होतो. मान खटावचा विकास करताना स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या, स्वर्गीय केशवराव पाटील,
स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे, स्वर्गीय चंद्रहास पाटील, स्वर्गीय धोंडीराम वाघमारे, स्वर्गीय संपतराव अवघडे, या सगळ्या लोकप्रतिनिधींचं या मानखटावमध्ये प्रकल्प आणण्यात फार मोठं योगदान आहे. या तालुक्याच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे, यांना विसरून चालणार नाही. मी मागासपासून सगळ्यांची भाषणं बघत होतो, कोणतर बोलल. 99ला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते 2014 पर्यंत होतं. या कालावधीमध्ये विदर्भातल्या भाजपच्या अनेक आमदारांनी राज्यपालांकडे तक्रार केली की समान वाटप होत नाही निधीचं. इरिगेशन खात्याचा जो निधी आहे तो जास्तीत जास्त इतर महाराष्ट्रातच वळवला जातोय, अशी तक्रार केल्यानंतर राज्यपालांनी त्याच्यावर बंदी घातली आणि ती बंदी आपल्याकडे निधी यायचा बंद झाला आणि तो अगदी 2014, 15, 16 पर्यंत तसाच होता. आणि तिकडचा अनुशेष भरून निघाल्यानंतर मग उठवल्यानंतर निधी यायला सुरू झाला आणि हे म्हणतायत मीच हे सगळे प्रकल्प केले. हे चुकीचं आहे. जेवढे माझे आमदार झाले त्या प्रत्येकाचा मोठा वाटा इथल्या योजनेमध्ये, इथला प्रकल्प उभा करण्यामध्ये आहे. त्यामुळे एकट्याने कधी क्रेडिट घ्यायचं नसते. पाया कोणी रचला हे महत्वाचं आहे. फीत कापायला काय कोणी येईल, 100 जण येतील. त्यामुळे या वडीलधारी मंडळींचं योगदान बिलकुल विसरता कामा नये. जाता जाता एवढंच बोलीन इथं मी, विशेषतः प्रशासनाला, टीव्ही मीडियावाल्यांनी मी आता जे बोलतोय त्याच्याकडे चांगलं रेकॉर्डिंग करा आणि भारताच्या निवडणूक आयुक्ताकडे ते गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाकडे गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्ताकडे गेलं पाहिजे, पोलीस महासंचालकाकडे गेलं पाहिजे. लोकसभा इलेक्शन बघितलं, विधानसभा इलेक्शन बघितलं मी. सगळीजण तुम्ही एवढी टेन्शन मध्ये, इकडं असं होते, इकडे दबाव होते. यांची तर स्वतःहून डेअरिंग नाही मैदानात उतरायची. परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाचा पुरेपूर उपयोग घ्यायचा. हा लोकशाहीचा उत्सव आहे. विधानसभा इलेक्शन लोकशाही मार्गाने होऊ द्या. मगाशी मसवडमध्ये मी गेलो होतो. मसवडमध्ये मला कार्यकर्त्यांनी सांगितलं, मिथुन लोखंडे नावाचा आपला सक्रिय कार्यकर्ता आहे, भरपूर पळतोय, काम करतोय पक्षासाठी, घरोघरी जाऊन मतं मागतोय. म्हणून डीवायएसपी ऐका मी काय बोलतो ते. त्याच्या घरी काल 40 पोलीस घेऊन धाड मारली रात्री 12 वाजता. पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवत आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेवर, मतदारांवर. चालणार नाही. काल बिदालमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली. 48 तास लागले तुम्हाला गुन्हा दाखल करायला. तुम्ही इथल्या जनतेचे नोकर आहात एवढं लक्षात ठेवा. कुणाचे खासगी नोकर नाही आहे तुम्ही. आणि या इलेक्शन मध्ये जर हे थांबलं नाही तर इथं जेवढी जनता बसली ना, या अख्खी कलेक्टर ऑफिस आणि एसपी ऑफिसवर घेऊन येणं एवढं लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस मात्र तुम्ही उत्तर द्यायचं काय गुन्हे केलेले आहेत ते सगळे. लोकशाही मार्गाने लढू द्या ना. विकास केलाय तर इमानदारीने जाऊन मतं मागा. साहेबांवर टीका कशाला करत बसताय? तुमची योग्यता तर आहे का साहेबांवर टीका करायची? जवळ तर पोचताय का आसपास? मोठ्या माणसावर टीका केली म्हणजे आपण लय भारी झालो असं असतंय का? संस्कार लागतात त्याला. संस्कार चांगले असेल तर आपण जर प्रचंड प्रमाणात काम केलं असेल, 15 वर्ष जर आपण इथं प्रतिनिधित्व केलं असेल, लोकांच्या मनासारखं केलं असेल तर कुणाला शिवाय द्यायची सुद्धा गरज नाही. काम बोलतोय, काम. साहेब मी वडजलला बोललो होतो तुम्हाला,
की हाफचड्डी झालेली आहे, तर आता आज फुल पॅन्ट आहे सगळी स्टेजवर बसलेली. तुम्ही अशी काय टीप मारली, आता ही पॅन्ट फाटणार नाही वर बसलेली. फक्त आता एक मंत्र देऊन जाणार आहे तुम्हाला सगळ्यांना, मान खटावच्या लोकांना. एक जंगल होतं, त्यात वाघ होता. त्याने एक दिवशी फरमान सोडला, ज्यांना ज्यांना शिंग आहेत त्यांनी जंगलाच्या बाहेर व्हायचं नाही, तर त्यांचा कडेलोट केला जाईल, त्यांना मारून टाकलं जाईल. सगळी प्राणी पळत सुटली. सायरावर त्या जंगलात पळत होती, बाहेर पळायला जेवढी यांना शिंग आहेत तेवढी. त्यात एक ससा पळत होता, इकडं तिकडं. तिथे एक माकड बसलो होतं, त्यानं अडवलं त्या सशाला. तू का पळतोय? ते म्हणलं, मला उद्या जर पकडलं, माझे कान लांब आहेत, आणि ती वाघोबा जर म्हणला की तुझं कान नाही शिंगच आहेत, तर मला कापून टाकल ते. मान खटाव मधली जनता मला तशीच दिसून येते, बिचाऱ्या सशासारखी. तर आता तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. ती सशाचे कान आहेत ना, ती शिंगात रूपांतर करायचं आहे, आणि असे काय टोकदार करायचे आहेत. 20 तारखेला त्या बटनावर ते टोकदार पद्धतीनं दाबायचं, आणि तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे घारगे साहेबांना प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं, एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच हात जोडून विनंती करतो, हात जोडून मतदारांना विनंती करतो. घारगे साहेब व्यवसाय करतायत, शैक्षणिक संस्था चालवत आहेत. मंचावरती बसलेला प्रत्येक नेता हा रोजगार उपलब्ध करून देतोय सगळ्यांना, सगळ्यांच्या हाताला काम देतोय, शेतकऱ्याच्या पिकाला दाम देतोय. मग आता आपल्याला सुसंस्कृत चांगली पिढी मान खटावची घडवायची. IAS IPS तहसीलदार डेप्युटी कलेक्टर घडवायचे आहेत, चांगला शेतकरी घडवायचा आहे, चांगला उद्योगपती घडवायचा आहे, का वाळू माफिया बनवायचे आपल्या इथं, तुम्ही ठरवायचं आहे सगळ्यांनी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा सांगण्यात जो तो इथे अट्टल आहे. सत्तेचे गजर कितीही वाजू द्या,